राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून वारंवार मद्य तस्करांवर कारवाई सुरू आहे. मात्र अद्यापही चोरट्या मार्गानं गोवा बनावटीच्या मद्याची विक्री केली जाते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचं 5 जिल्ह्यांचं भरारी पथक घाट, माथा आणि कोकणात सक्रिय झालंय. या पथकातील निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक एस गोंदकर आणि YN फटांगरे यांना सावंतवाडी परिसरातून मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार भरारी पथकानं डिंगणे गावाजवळ सापळा रचला. तेव्हा या मार्गावरील वाहन तपासत असताना एका चारचाकी वाहनात 7,80,000 रुपये किमतीचे 230 बॉक्स गोवा बनावटीचं मद्य आढळून आलं. हे सर्व मद्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारं 11,50,000 रुपये किमतीचं वाहन असं एकूण 19,30,000 रुपयांचं साहित्य जप्त केलंय. या कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, मारुती पवार, विशाल आळतेकर, राहुल कुठे, योगेश शेलार यांनी सहभाग घेतला.